नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, दिवसाची छान अशी सुरुवात स्वामींच्या दर्शनानेच केली होती। घरापासून काहीच अंतरावर स्वामींचं मठ होतं, तर आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो होतो। तिथलं शांत आणि निसर्गरम्य वातावरण बघून खरंच मन आनंदी झालं। दर्शन घेऊन झाल्यानंतर स्वामींच्या सानिध्यात खरंच मन खूप प्रसन्न झालं। त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो। तर आपण बघू शकता, दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याहून काका काकी आले होते। काकींनी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते, तर आम्ही सगळ्यांनी एकत्रच नाश्ता केला। नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या दर्शनासाठी गेलो। आज रात्री पालखी येणार होती, त्यामुळे मम्मी काकीनी मी छान अशी रांगोळी काढून घेतली। गावातील मुले पालखी येणार होती, त्यामुळे खूप मोठ्या उत्साहाने पालखीचा आनंद घेत होते। लोकांना देवाच्या भेटीसाठी देवळात जावं लागतं, पण आमच्या या कोकणात आमचा देव आम्हाला आमच्या घरी भेटायला येतो। घरी पालखी येण्याची वेळ झाली होती, तर आम्ही सर्वजण छान असे तयार झालो होतो। अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढली होती। ढोल ताशाच्या गजरात पालखीचं छान असं आगमन झालं। मी आणि काकीने पालखीची पूजा केली। तर आम्ही दुसऱ्या दिवशी मामाच्या गावी सकाळी पहाटे चिपळूणला जाण्यासाठी तयार झालो। तिथे पोचल्यानंतर मामाच्या घरी सुद्धा पालखी येणार होती, तर मामी छान अशी रांगोळी काढत होत्या। त्यानंतर मम्मीने मामींना रांगोळी काढण्यासाठी मदत केली। थोड्याच टायमात पालखीचं आगमन होणार होतं। घरी पालखी आल्यानंतर सगळ्यांनी पूजा केली।
घरी पालखी येऊन गेल्यानंतर आम्ही गावात एक राऊंड मारण्यासाठी गेलो. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही रानात फिरण्यासाठी गेलो होतो. खूप असं मोठं घनदाट जंगल पाहून खरंच खूप आनंद झाला. बाबांनी आम्हाला पूर्ण जंगल फिरवलं. त्यांना सगळे रस्ते माहिती होते. थँक्यू मित्रांनो. जर या चॅनलवर कोणी नवीन असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.